नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रभाकर वाघ जिओ सोल्युशन्स या माझ्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या नवीन अभ्यासक्रमानुसार भूगोल इयत्ता 12वीमधील प्रकरण क्रमांक 6 तृतीयक आर्थिक क्रिया यामधील व्हिडिओ क्रमांक 1 आज मी तुमच्यासमोर सादर करीत आहे. मित्रांनो, आपल्या प्रकरणाचे नाव आहे तृतीयक आर्थिक क्रिया प्रकरण क्रमांक 6. या प्रकरणाला आजपासून आपण सुरुवात करणार आहोत. या अगोदर आपण प्राथमिक आर्थिक क्रिया अभ्यासल्या आहेत, त्याचबरोबर द्वितीयक आर्थिक क्रियासुद्धा आपण अभ्यासल्या आहेत. आज आपण तृतीयक आर्थिक क्रिया अभ्यासणार आहोत. तृतीयक आर्थिक क्रिया हे प्रकरण अतिशय महत्त्वाचे आहे. बोर्ड परीक्षेमध्ये या प्रकरणावरती आधारित 10 ते 14 गुणांचे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे या प्रकरणाचा व्यवस्थित व सविस्तर अभ्यास विद्यार्थ्यांनी करणे आवश्यक आहे. या प्रकरणामध्ये आपण काय काय अभ्यासणार आहोत ते थोडक्यात बघूयात. त्यामध्ये तृतीयक व्यवसाय म्हणजे काय याची आपण व्याख्या बघणार आहोत. त्याचबरोबर तृतीयक आर्थिक क्रियांचे वर्गीकरण 4 प्रकारे केले जाते: व्यापार आणि वाणिज्य, वाहतूक, संदेशवहन व इतर सेवा. या आर्थिक क्रियांचा अभ्यास आपण करणार आहोत. त्याचबरोबर वाहतूक या तृतीयक आर्थिक क्रियेचा आपण अभ्यास करणार आहोत. त्याचबरोबर व्यापार व व्यापारातील वाहतुकीचे महत्त्व हा घटकसुद्धा आपण अभ्यासणार आहोत. त्याचबरोबर पर्यटन ही तृतीयक आर्थिक क्रिया अतिशय महत्त्वाची आहे, तीसुद्धा आपण अभ्यासणार आहोत. त्याचबरोबर संदेशवहन हे सुद्धा आपण अभ्यासणार आहोत. प्रकरणाच्या सुरुवातीलाच आपल्याला एक कृती दिली आहे, जरा विचार करा. या कृतीमध्ये आपल्याला एक उतारा दिला आहे. या उतार्याचे वाचन करून आपल्याला त्याखालील विचारलेल्या 4 प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. जरा विचार करा. प्रश्न आहे, खालील उतारा वाचा व प्रश्नांची उत्तरे द्या. उतारा वाचन हे बोर्ड एक्झाममध्ये 5 गुणांसाठी येत असते. हमखास मार्क्स मिळवून देणारा हा प्रश्न असल्याकारणाने विद्यार्थ्यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने बघणे आवश्यक आहे. आपल्याला फक्त उतारा वाचायचा असतो व उतारावरती आधारित जे प्रश्न असतात त्यांची आपल्याला उत्तरं द्यायची असतात. विद्यार्थ्यांनी सुरुवातीला उतारा 2 ते 3 वेळेस व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे, समजून घ्यायचं आहे व त्यानंतर प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. सुरुवातीला आपण उतारा वाचूयात. वेगवेगळी पार्श्वभूमी असलेले 3 मित्र आहेत. त्यांनी एकाच कॉलेजमधून पदवी प्राप्त केली आणि त्यांनी नवीन उद्योग स्थापन करण्याचे ठरवले. रोहित हा शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्याने कला शाखेतून पदवी प्राप्त केली आहे. तो त्याच्या वडिलांचा शेतीचा व्यवसाय व वेगळ्या पद्धतीने करण्याचा विचार करीत होता. त्याला वाटत होते की त्याच्या 2 एकर शेतीमधून निर्यातक्षम उत्पादने घ्यावीत. सेजल ही एक उद्योगपतीची मुलगी आहे. त्यांचा घाऊक पद्धतीने बेकरी उत्पादने तयार करून विक्रीचा व्यवसाय आहे. तिने शास्त्र शाखेतून पदवी प्राप्त केली आहे. तिला जलद विक्री होणाऱ्या वस्तूंची FMCG निगडीत उद्योजिका बनायचे आहे. आसिफ हा छोट्या हॉटेल व्यावसायिकाचा मुलगा आहे. त्याने कार्यक्रम व्यवस्थापनाची पदवी घेतली आहे. त्याला काही स्वतःची कार्यक्रम व्यवस्थापनाची कंपनी स्थापन करायची आहे. चांगल्या गुणांनी पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी ठरवले की एकमेकांना मदत करत स्वतःची कारकीर्द सुरू करायची. रोहित, सेजल आणि आसिफ व्यवसाय कसा सुरू करायचा याबद्दल माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करतात. व्यवसायांविषयी जास्तीत जास्त माहिती मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. प्रथम योजना तयार करून मग उद्योगाची स्थापना करायची असे ते ठरवतात. माहिती मिळवण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यांना व्यवसायासंबंधी माहिती मिळते. रोहितला आपल्या शेतीमध्ये मोठे बदल करावे लागतील हे त्याला कळले. निर्यातक्षम गुणवत्तेची लिली, ऑर्किडसारखी फुले आणि किवी, ड्रॅगन फ्रूटसारखी फळे पिकवण्यासाठी वातावरणात विशिष्ट आर्द्रता आणि तापमानकक्षा राखावी लागणार होती. मृदेचा सामू म्हणजे pH टिकवण्यासाठी विशेष खत वापरण्याची गरज होती. त्याला हे देखील समजले होते की
त्यासाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांची मदत घ्यावी लागेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे निर्यातीवर आधारित व्यवसाय सुरू करण्यासाठी परवाना काढावा लागतो. परदेशी व्यवहार करण्यासाठी बँकेत एक खाते उघडावे लागते. तसेच याही गोष्टींची माहिती मिळाली की निर्यातक्षम गुणवत्तेच्या उत्पादनासाठी रोपे कुठे मिळतात. आखाती राष्ट्रांमध्ये या फुलांना चांगली मागणी असून त्यांपासून आर्थिक परतावाही चांगला मिळतो. हे देश जवळचे असल्याने विमानाने काही तासातच माल या देशांना पोहोचता करता येतो. त्यामुळे त्यांचा ताजेपणा, मालाची गुणवत्ताही चांगली राखता येते. आपला उद्योग थेट त्या देशात उभारण्यासाठी तेथील काही विक्रेत्यांना भेटी देण्याचे रोहितने ठरविले. सेजलच्या हे लक्षात आले की टूथपेस्ट ही लोकांच्या नित्य गरजेची वस्तू आहे. तिच्या शास्त्र आणि शाखेच्या पार्श्वभूमीवर दंत आरोग्य चांगले ठेवण्याचे प्रगत सूत्र तिने ठरवले. त्यासाठी तिने औषध निर्माण उद्योगात काम करत असलेल्या चुलत भावाची मदत घेतली. याशिवाय खालील अनेक गोष्टींची उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यकता होती याची तिला माहिती मिळाली. उद्योगासाठी लागणारी यंत्रसामग्री विकत घेणे आणि कामगार नेमणे, उद्योग स्थापण्यासाठी जागा, शासनाच्या सक्षम यंत्रणेकडून उद्योगांसाठीचे ना हरकत प्रमाणपत्र तसेच विविध परवानग्या, जसे अग्निशमन कार्यालयाचे ना हरकत प्रमाणपत्र, तयार केलेली टूथपेस्ट भरण्यासाठीच्या ट्यूब व वेष्टनासाठी कागदी डबे तयार करून देणारे उद्योग, उत्पादनाच्या जाहिरातींसाठी जाहिरात संस्थेची नेमणूक. खरे तर एवढे मोठे पाऊल उचलताना सेजल थोडी साशंक होती, कारण या व्यवसायात मोठ्या प्रमाणावर भांडवल व जागेची गरज होती. शासनाच्या स्टार्टअप या योजनेअंतर्गत तिला कमी व्याजदरात कर्ज मिळू शकते. हे सेजलला कळल्यावर तिला थोडा हुरूप आला. सेजलच्या वडिलांनी तिच्या जमिनीच्या उपलब्धीचा प्रश्न सोडवला. त्यांनी शहराच्या एका टोकाला असलेली त्यांच्या मालकीची जमीन सेजलला देऊ केली. त्यात त्यांनी उद्योगासाठी लागणाऱ्या पायाभूत सोयी जसे वीज आणि पाणी जोडणी ठेकेदारांकडून इमारत बांधून घेण्याचे ठरवले. ही तयार जमीन प्लॉट त्यांनी सेजलला भाडे करारावर देण्याचे ठरवले. आसिफला त्याच्या व्यवसायाकरता प्रामुख्याने सेवा व मनुष्यबळाची आवश्यकता आहे हे लक्षात आले. या व्यवसायासाठी मनुष्यबळ भाड्याने आणि काही काळासाठी सहज उपलब्ध होते हेही त्याला कळले. जसे खानपान सेवा, वाजंत्रीवाले, फुलवाले, ध्वनिवर्धक इत्यादी कामासाठीचे मनुष्यबळ प्रत्येक कार्यक्रमासाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्या विविध सक्षम यंत्रणांकडून घ्याव्या लागतात. त्या कशा घ्यायच्या याची माहिती त्याने करून घेतली. त्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी बाजारपेठेत एखादे कार्यालय उघडणे योग्य होईल असे त्याच्या लक्षात आले. त्याच्या स्टार्टअपसाठी एक माहितीपत्रक व स्वतःचे व्हिजिटिंग कार्ड त्याने तयार करून घेतले. वर्षभराच्या नियोजनानंतर तिन्ही मित्रांनी आपापले व्यवसाय सुरू केले. त्यांनी त्यांचे व्यवसाय स्वतःच निवडलेले असल्याने ते करण्यास त्यांना आनंद वाटत होता. त्यांचे व्यवसाय आता त्यांच्या विशेष आवडीचे बनले आहेत. मित्रांनो, आपला उतारा वाचून झाला आहे. उतारा परत एकदा वाचण्याचा प्रयत्न करा व समजून घ्या. या उतारामध्ये रोहित, सेजल व आसिफ ही 3 पात्रे आहेत. हे 3 मित्र आहेत. हे उच्च शिक्षित असून त्यांनी व्यवसाय करायचे ठरवले आहे. हे या उतारामध्ये दर्शवले आहे. त्यासाठी त्यांना कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागल्या हे सुद्धा उतारामध्ये दिले आहे. उतारा समजून घेतल्यानंतर आपण प्रश्न वाचणार आहोत. प्रश्न वाचून झाल्यानंतर त्यांची योग्य ती उत्तरे आपण उतार्यामधूनच शोधणार आहोत. आपल्याला एकूण 4 प्रश्न दिले आहेत. विविध सक्षम यंत्रणा म्हणजे काय? गोष्टीतील 3ही मुले कोणत्या प्रकारचे आर्थिक व्यवसाय निवडणार आहेत? तिसरा प्रश्न आहे, प्रत्येकाला त्याचा आर्थिक व्यवसाय करताना इतर कोणत्या आर्थिक व्यवसायांशी संबंध येईल? चौथा प्रश्न आहे, वरील परिच्छेदात जेवढ्या आर्थिक क्रिया आल्या आहेत त्यांचे आर्थिक प्रकारांनुसार वर्गीकरण करा. आपले प्रश्न वाचून झाले आहेत. आता प्रत्येक प्रश्नाचे आपण योग्य ती उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करू. प्रश्न पहिला आहे, विविध सक्षम यंत्रणा म्हणजे काय? त्याचे उत्तर आपल्याला देता येईल. विविध व्यवसाय सुरू करण्यासाठी त्या प्रदेशातील स्थानिक राज्य पातळीवरील तसेच
केंद्र शासनाच्या विविध प्रशासकीय परवानग्या अथवा संमती घ्यावी लागते. प्रत्येक व्यवसायाची गरज आणि त्याचे स्वरूप हे वेगळे असल्यामुळे आवश्यकता, परवानग्या आणि संमती देणारी प्रशासकीय कार्यालये ही वेगळी असतात. उद्योगांच्या किंवा व्यवसायांच्या स्वरूपानुसार आवश्यक परवानग्या देणारी शासनाची यंत्रणा म्हणजेच विविध सक्षम यंत्रणा होय. या सक्षम यंत्रणा केवळ परवानगी देतात असे नव्हे, तर स्थानिक कायद्यानुप्रमाणे हे विविध उद्योग आणि व्यवसाय आपले काम पार पाडत आहेत की नाहीत त्यावर देखरेखीचे काम या सक्षम यंत्रणा करत असतात. प्रत्येक उद्योगात किंवा व्यवसायात कुठल्याही प्रकारचे उदाहरण जीवितहानी होऊ नये यासाठी उद्योगांची रचना, स्वरूप कसे असावे या संदर्भात अग्निशमन यंत्रणा काही नियम ठरवत असते. उद्योगाने कोणत्याही प्रकारची नैसर्गिक हानी करू नये, प्रदूषण वाढू नये यासाठी पर्यावरण मंत्रालय काही नियम ठरवत असते. अशी अनेक उदाहरणे आपल्याला देता येतील. या सर्व विविध सक्षम यंत्रणा आहेत. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 2. गोष्टीतील तीनही मुले कोणत्या प्रकारचे आर्थिक व्यवसाय निवडणार आहेत? उतारा आपण वाचला आहे. उतारातील जी तीनही मुले आहेत त्यामध्ये रोहित, सेजल व आसिफ हे जी 3 मुले आहेत त्या मुलांना कोणकोणते व्यवसाय करायचे आहेत ते उतार्यामध्ये दिले आहेत. ते शोधून याचे उत्तर आपल्याला लिहायचे आहे. त्याचे उत्तर देऊया. गोष्टीतील तीनही मुलांनी निवडलेले आर्थिक व्यवसाय व त्यांचे स्वरूप हे वेगळे आहे. रोहितला आपल्या उत्पादनाची निर्यात करायची आहे. सेजलला ग्राहकांना वारंवार लागणाऱ्या वस्तूंचे उत्पादन करणारे उद्योजक व्हायचे आहे. तर आसिफला कार्यक्रम व्यवस्थापक व्हायचे आहे. पुढील प्रश्न क्रमांक 3 बघूयात. प्रत्येक त्यांच्या व्यवसायाशी संबंधित इतर आर्थिक व्यवसाय कोणकोणते आहेत ते उतार्यामध्ये दिले आहेत, ते बघूयात. या तीनही मुलांना जो आर्थिक व्यवसाय करायचा आहे त्या आर्थिक व्यवसायाशी संबंधित इतर व्यवसाय कोणकोणते असतील ते बघूयात. त्याचे उत्तर आपल्याला काय देता येईल? गोष्टीतील तिघेही कोणत्याही प्रकारचा प्राथमिक व्यवसाय करणार नाहीत. तसेच ते कोणत्याही प्रकारचे प्रक्रिया उद्योगही करणार नाहीत. मात्र तरीही त्यांचे आर्थिक व्यवसाय व त्यांचे स्वरूप हे प्राथमिक, द्वितीयक व्यवसायांशी निगडीत राहणार आहेत. रोहितला शेती उत्पादनाची निर्यात करायची आहे, म्हणजेच त्याला निर्यातक जरी व्हायचे असले तरी त्याचा संबंध प्राथमिक व्यवसायांशी म्हणजेच शेतीशी येणार आहे. सेजलला जलद विक्री होणाऱ्या व्यवसायांची उद्योजिका व्हायची आहे. थोडक्यात तिच्या व्यवसायाचा संबंध हा द्वितीयक उद्योगांशी तसेच पॅकेजिंग, विपणन, वाहतूक या अन्य क्षेत्रांशी येणार आहे. तर आसिफच्या कार्यक्रम व्यवस्थापनात प्राथमिक, द्वितीयक व इतर व्यवसायांशी संबंध येणार आहे. हे त्याचे उत्तर आपल्याला देता येईल. पुढील प्रश्न क्रमांक 4 बघूयात. वरील परिच्छेदात जेवढ्या आर्थिक क्रिया आल्या आहेत त्यांचे आर्थिक प्रकारांनुसार वर्गीकरण करा. आर्थिक प्रकार कोणकोणते आहेत तर त्यामध्ये आहेत प्राथमिक व्यवसाय, द्वितीयक व्यवसाय व तृतीयक व्यवसाय हे आर्थिक प्रकार आहेत. या उतार्यामध्ये किंवा परिच्छेदामध्ये कोणकोणत्या आर्थिक क्रिया आल्या आहेत ते बघूयात व त्यानुसार आपण त्याचे वर्गीकरण करूया. त्याचे उत्तर आपल्याला देता येईल. आर्थिक क्रिया व वर्गीकरणामध्ये प्रथमतः आहे शेती. शेती वर्गीकरण प्राथमिक व्यवसाय. शेती हा प्राथमिक व्यवसाय आहे. त्याचबरोबर उद्योग हा द्वितीयक व्यवसाय आहे. बेकरी उद्योग द्वितीयक व्यवसाय आहे. शिक्षण तृतीयक व्यवसाय. हॉटेल तृतीयक व्यवसाय. खते व औषध निर्माण हा सुद्धा तृतीयक व्यवसाय आहे. तर आयात व तसेच जाहिरात देणे किंवा जाहिरात करणे तृतीयक व्यवसाय. विपणन तृतीयक व्यवसाय. मजूर पुरवठा तृतीयक व्यवसाय. वाहतूक तृतीयक व्यवसाय. दळणवळण तृतीयक व्यवसाय. इमारत बांधणे हा सुद्धा तृतीयक व्यवसायाचा आहे. व कायदेविषयक सेवा
हे सुद्धा तृतीयक व्यवसायामध्येच येत असते. मित्रांनो, आपण उतारा वाचून त्याखालील विचारलेल्या 4 प्रश्नांची अचूक उत्तरे दिली आहेत. आता त्यावरून आपण भौगोलिक स्पष्टीकरण देऊयात. वरील उताराचे वाचन करून आपल्या असे लक्षात येते की सर्व व्यवसायांना मानवाच्या आर्थिक क्रिया म्हणून अभ्यासले जाते. काही व्यवसाय हे निसर्गावर अवलंबून असतात. मानवाच्या प्राथमिक क्रिया या नैसर्गिक साधनसंपत्ती व्यवसायातून मिळवल्या जातात. त्यांना प्राथमिक व्यवसाय असे म्हणतात. तर काही उत्पादने मानव थेट वापरू शकत नाही. अशा उत्पादनावरती प्रक्रिया करावी लागते. यातून नवीन उत्पादने मिळतात. ती टिकाऊ व जास्त किमतीच्या असतात. त्यांना द्वितीयक व्यवसाय असे म्हटले जाते. तर प्राथमिक व द्वितीयक व्यवसाय यांच्यातील आदानप्रदान करणारे काही व्यवसाय असतात, ते म्हणजेच तृतीयक व्यवसाय होय. यामध्ये प्रामुख्याने मालाची खरेदी विक्री, वाहतूक, दळणवळण, मालाची चढ उतार करणे, तारण, कर्ज, विपणन, आयात निर्यात करणे इत्यादी तृतीयक व्यवसाय होत. मित्रांनो, तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, नोटिफिकेशन आयकॉनला प्रेस करा व माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.